खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय. विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली. महाराष्ट्र प्रचंड लुटला जातोय. वडेट्टीवार कमिशन घेऊन कामं दिली जात आहेत असं वडेट्टीवारांनी म्हटलं. लाडक्या बहिणी योजनेतून महिलांनाच वगळलं जातंय अशी टीका जाधवांनी केली आहे. भास्कर जाधव वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील या आमच्या लाडक्या बहिणींना 1,500च्या ठिकाणी 3,000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहे तर, आणि लाडक्या बहिणीच्या नावाने देताय 1,500 आणि कर्जबाजारी झालंय म्हणून तुमचे मंत्री सांगतात कर्जाच्या विळख्यात महाराष्ट्र सापडलं म्हणून. हे सगळं जे ढोंग आहे, हे ढोंग सगळं आहे यासाठी आहे की महाराष्ट्र हा लुटला जातोय. प्रचंड भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र लुटला जातोय. आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमच्या लाडक्या बहिणींच्यामुळं हे राज्य कर्जबाजारी होत नाहीये. त्यावेळेला 2,53,00,000 महिलांना पर मंथ 1,500 रुपये दिले. आता त्यातल्या 57 लाख महिला वेगवेगळी कारणं काढून कमी केलेली आहेत. काही महिलांनी केवायसी केली नाही म्हणून 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली म्हणून सांगितली, पण त्यांना महिना मिळणारे 1,500 रुपये पूर्णपणे बंद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं धाडस आम्ही केलं. विरोधकांच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पलटवार केला. देवेंद्रजी, मी अजितदादा आम्ही ठरवलं की लाडकी बहीण योजना सुरू करायची, परंतु खर्च 45,000 कोटीच्या पेक्षा जास्त होता. व शेवटी धाडस करण्याची आवश्यकता होती आणि ते आम्ही केलं. आणि अजितदादांनी देखील त्या एवढा मोठा जो काही भार होता, आर्थिक घडी विस्कटणार नाही याची काळजी घेतली आणि ती योजना आम्ही यशस्वी केली, सुरूही केली.